आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। साखर कारखाना कामगारांनी संपाचा इशारा दिलेला आहे। 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। 1.5 लाख साखर कारखाना कामगारांनी हा इशारा दिलाय। वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा करण्यात आलेली आहे। संपाच्या इशाऱ्यानंतर तातडीनं सरकारकडून वेतनवाढीसाठी समितीची घोषणा करण्यात आली आहे आणि या समितीला वेतनवाढीचा अहवाल देण्यासाठी 6 महिन्यांची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे। प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। राहुल, साखर कारखाना कामगारांनी एकीकडे संपाचा इशारा दिलेला असताना दुसरीकडे तातडीनं समिती तर आता गठीत करण्यात आलेली आहे। संप मागे घेतला जाईल का? याची शक्यता आता मला फार कमी वाटते आहे, कारण गेल्या 2-3 वर्षापासून हा मुद्दा आंदोलनाच्या स्वरूपात पण चर्चेत होता की साखर कारखान्यामध्ये काम करणारे ऊसतोड मजूर जे आहेत आणि ते मुख्यत्वे विदर्भाचे 1-2 जिल्हे, यवतमाळ आणि त्यालगत असलेले, परंतु मराठवाड्यातला बीड सर्वात जास्त, त्यानंतर परभणीचा काही भाग, जालन्याचा काही भाग, धाराशिवचा काही भाग, अशा भागातनं हे ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या तोंडावरती मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जात असतात आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या वेतनवाढी संदर्भामध्ये चर्चा होते। मधल्या काळामध्ये एक महामंडळ पण झालं होतं। पंकजा मुंडे यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं की सरकारने ह्या संदर्भामध्ये सकारात्मक तोडगा काढावा, पण निवडणुकीच्या तोंडावरती ते झालं नाही आणि गाळप हंगाम सुरू होत असतानाच ही आंदोलन होत असतात। आता सरकार आल्यानंतर एक त्रिसदस्यीय समिती स्थापन झालेली आहे, परंतु ही समिती प्रत्यक्षामध्ये अभ्यास करून केव्हा आपला अहवाल देईल आणि प्रत्यक्षात आपल्याला केव्हा वेतनवाढ मिळेल अशी साशंकता कामगारांच्या मनात आहे। दुसरीकडे ह्या वेळेला आणखीन एक गोष्ट ऋतुजा विसरून चालणार नाही की मुळातच 15 दिवस गाळपाच्या हंगामाला उशीर झालेला आहे। निवडणुकीच्या काळामुळे मतदानावरती परिणाम होऊ नये म्हणून सरकारने 15 दिवस उशिरानं गाळपाला परवानगी दिली आणि त्याचा सरासरी उतार्यावरती परिणाम होईल अशी भीती साखर कारखानदारांना असतानाच आता हे ऊसतोडणी कामगार संपावरती जाऊ लागले। तर साखर कारखानदारांच्या वतीनंच हे जोरदार प्रयत्न सुरू झालेत की हे आंदोलन होऊच नये, त्या दृष्टीनं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असं म्हणतात की तुम्ही याच्यावरती तातडीनं तोडगा काढा आणि सरकारच्या वतीने ही जबाबदारी अजित पवार यांच्यावरती देण्यात आलेली आहे। ते स्वतःही साखर कारखानदार आहेत आणि त्यामुळे जर तोडगा निघाला तर तो तातडीनं निघावा अशी अपेक्षा आहे। पण आंदोलन झाल्याशिवाय तो तोडगा निघेल का हा खरा प्रश्न आहे। आज तारीख आहे 13, 16 तारखेला, खरं तर पूर्वी ते 18 तारखेला ठरलं होतं, पण आता 16 तारखेलाच हे आंदोलन होणार आहे असं दिसतंय। सरकारनं सकारात्मक तोडगा काढला, तातडीनं काढला तरच ते आंदोलन थांबेल, अन्यथा हे आंदोलन होईल आणि त्याचा परिणाम हा शेवटी शेतकऱ्यांनाच त्याचे भोगावे लागतील, कारण सरासरी उतारा घटला तर मग जो जाहीर झालेला FRPचा दर आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्तचा दर शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्यामुळे समिती जरी गठीत करण्यात आलेली असली तरी तातडीनं तोडगा निघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।